रेडिओचा आवाज अमीन सयानी यांचं निधन झालंय। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। रेडिओचा आवाज अमीन सयानी यांचं दुर्दैवानं निधन झालंय। मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अमीन सयानी यांच्या जाण्यानं रेडिओच्या सुवर्ण युगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होताना दिसते। रेडिओचा आवाज अशी त्यांची ओळख होती। रेडिओ विश्वामध्ये सुवर्ण काळाला अमीन सयानी यांच्या आवाजाने सुरुवात झाली, यांच्या असण्याने सुरुवात झाली आणि दुर्दैवानं त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी श्रेयस यांच्याकडून। श्रेयस, रेडिओचा आवाज हरपल्याचं समजलं जातंय, अमीन सयानी यांचं निधन झालंय। खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो तर रेडिओचा एकमेव आवाज जो सुरुवातीच्या काळापासून रेडिओचा आवाज म्हणून मानला गेला, अमीन सयानी यांचं निधन झालंय। आपण हे पण बघू शकतो की ज्यावेळी रेडिओ खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरात होता, प्रत्येकाच्या घरात जो आवाज पोहोचला तो अमीन सयानी यांचा होता। अमीन सयानींची कारकीर्द जर आपण बघितली तर खऱ्या अर्थानं खूप मोठी कारकीर्द आहे। रेडिओ स्टेशन, रेडिओ जॉकी हे सगळे माध्यम नंतर जेव्हा 2000च्या काळी खऱ्या अर्थानं उद्भवत होते, त्याच्या अगोदरच्या काळापासून खऱ्या अर्थानं रेडिओला एक आयाम पोचून देणार आहे, सुवर्ण युग रेडिओसाठी आणणार आहे। हे संपूर्ण युग हे फक्त आणि फक्त अमीन सयानी यांनी आणलं। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आला। त्याच्यानंतर त्यांना LH रुग्णालय हॉस्पिटल जे आहे मुंबईतलं, तिकडे त्यांना नेण्यात आलं आणि तिकडे त्यांच्या खऱ्या अर्थानं तिथे शेवटचा श्वास घेतलाय। आता असं कळतंय की गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, कारण त्यांचे काही फॅमिली आणि त्यांचे रिलेटिव्ह जे आहेत ते अजूनही लंडनमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं येण्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। बरं, अधिक अपडेट याबाबत आपण घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर रेडिओच्या सुवर्ण काळाचा कुठेतरी अंत झाला असं समजतंय। रेडिओचा आवाज अमीन सयानी यांचं निधन झालंय।